नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत रायगड इकडे आणि आज आहे 12 जानेवारी म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. तर आज आपण पूर्ण रायगड फिरणार आहोत आणि तेच आज आपण पूर्ण ब्लॉगमध्ये रेकॉर्ड करणार आहोत. तर आपण जेव्हा रायगड किल्ल्यावर जेव्हा आपण एक एक फुटेज सगळे कव्हर करणार आहोत रायगड किल्ल्यावर. तर चला पुढे भेट. आपल्याला या दिशेपासून जायचं आहे, इकडून वाटचाल आहे आपल्याला रायगड चढायची आणि मग आपल्याला हा पूर्ण जितका बी आपला किल्ला दिसतोय तेवढा पूर्ण आपल्याला कव्हर करायचं आहे. हा इकडे रोपेचं उतरवायचं व चढवायचं, रोपेवरून खाली जे लोक उतरतात ते या साईडला उतरतात, खाली या साईडला इकडून रोपेवर चढू शकतो. आणि जर आपल्याला चालत जायचं असेल तर आपल्याला या साईडने जावं लागतं. आता जे स्टार्टिंग केली ती अर्धा किल्ला पण पूर्ण नाही झाला आहे. आम्ही फक्त एवढा जो खालचा भाग दिसतोय तेवढा पूर्ण करून आलेलो आहे. अजून तर खूप बाकी आहे, बघू चढता येतं का नाही. अजून अर्धा किल्लाही पार नाही झाला आहे आणि पूर्ण हालत टाईट होऊन गेली. इथं रस्ता सरळ चालायचा आहे म्हणून आता काय वाटत नाही. जेव्हा चालायचं राहतं ना तेव्हा तर बोलावत पण नाही. याची बघा हालत, पूर्ण हालत टाईट झालेली. अजून तर आम्हाला खूप वरती जायचं आहे, अजून अर्धा पण पार नाही झालेला. आता कुठे जाऊन आपला अर्धा रायगड किल्ला आपण चढलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे टकमक टोकवर. तर अजून तर खूप वेळ लागेल, तर आपण जाऊच नक्की. आणि इकडं आज जयंती आहे आणि संडे पण आहे म्हणून खूप लोकांची गर्दी सुद्धा आहे. मजा बी तेवढीच येते गड चढायला. भावाची हालत फुल टाईट झालेली आहे, प्रत्येक 10 मिनिटानंतर थांबणं पडतं. इकडं तरी दूरपर्यंत आपल्याला थोडंफार लोक दिसत आहे, बाकी खालच्या साईडला खूप पब्लिक होती. हा आहे भावांनो टकमक टोक. आपल्याला तिकडे जायचं आहे आणि अजून आपण खूप दूर आहोत. जेव्हा आम्ही निघालो होतो तेव्हा तर डायरेक्ट असं पाय ठेवायला सुद्धा जागा सापडत नव्हती, एवढी पब्लिक होती जेव्हा आम्ही निघालो होतो. आता तर पब्लिकच नाही आहे, वर आलो आहे म्हणजे आम्ही खूप. आता आम्ही पण थांबलेलो इकडं. आता इकडं आपण निंबू सरबत पिऊ, थोडीशी एनर्जी घेऊ, जय शिवराय डायरेक्ट म्हणून. पण महाराजांची गाणं ऐकून जी चढायची एनर्जी भेटते ना ती वेगळीच असते. मजा पण येते की आपण चाललो आहे महाराजांची गाणी ऐकत. ते पण ही लोक जिकडून येत आहेत ते सगळं आम्ही आता चालून आलो आहे, जस्ट आता तिकडून निघालो आहे आणि आम्हाला जायचं आहे त्या टोकावर. भावांनो खूप मजा येते. आता चढताना थोडी हालत टाईट झालेली, पण आता महादरवाजापासून खूप मजा येते कारण की इकडे मस्त मस्त व्ह्यू आम्हाला भेटतो आहे आणि अजून चढण्याची उत्सुकता वाढते. पुढं काय काय बघायला भेटेल त्याच्यासाठी आता मजा येते. व्ह्यू पण तुम्हाला एक नंबर दाखवेल, मी सगळे व्ह्यू कॅप्चर करेल. काय झालं बाबा, आम्ही पुढे जातोय याने आणि मी एकच एअरबड लावलेलं आहे. हा जेव्हा आपण बसतो ना गाणं पण करून देतो तेव्हा आम्हाला समजतं का बसलेला आहे. फडकाव ना बाबा, दादा फडकाव ना. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भावांनो एक गोष्ट मी नोटीस केली, इकडे सगळे ना शूज घालून आलेले, फक्त मी एक चप्पल घालून आलेलो आहे. बघा बी युनिक. हे तुळजा मातेचं मंदिर आहे असं मला वाटतंय, बघू आता.
आता व्यवस्थित रीतीने आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आपण सगळं फिरलेलो आहे रायगड. थोडंफार बाकी असेल. आता आपण जाणार आहोत झुणका भाकर खायला. ते खाऊ, नंतर भेटू आपण. हे जे तुम्हाला मस्जिदसारखं दिसतंय ना, ते रिॲलिटीमध्ये एक आपलं मंदिर आहे. त्या काळात महाराजांनी म्हणजे आक्रमण नाही करायला पाहिजे म्हणून ते मस्जिदच्या आर्किटेक्टमध्ये बोलवलं होतं त्याला. ही जी जागा दिसते तुम्हाला, ते एक आधीच्या काळामध्ये मार्केट होतं. म्हणजे जे रायगडवरील लोक होते त्यांच्या जो किराणा वगैरे सगळं काही राहायचं, ते लोक इकडे या मार्केटमध्ये येऊन घ्यायचे त्या टायमाला. ते तर घोड्यांवर यायचे ना, म्हणून एवढं उंच ठेवलेलं आहे. याच्यामध्ये सगळे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की बाजारपेठ कोणतं आहे, काय कुठं आहे, महाराजांची समाधी कुठे, ते सगळं या बोर्डमध्ये लिहिलेलं आहे. आता आपलं रायगड पूर्ण फिरून झालेलं आहे. जेवढे फुटेज म्हणजे आपल्याला दाखवायची होती तेवढी सगळं क्लिअर झालेली आहे. फक्त आता टकमकटोक बाकी आपला, आणि जे मंदिर आहे जे मस्जिदसारखं दिसतं ते बाकी, फक्त बस 2च क्लिपा बाकी आहेत, मग सगळे झालं. आता आम्ही आलेले झुणका भाकर खायला. खूप दिवसानंतर विलेजवाली फील आली. घर बघू शकता तुम्ही. आता आम्ही जस्ट जेवण केलं. झुणका भाकर इकडची एक फेमस डिश असते, ती खाल्ली आम्ही. आता आम्ही जातो आहे मंदिरावर. ते मंदिर फिरून येऊ, दर्शन करू, मग तिकडून आता टकमकटोक जायचं आहे. टकमकटोकवरून मग आम्ही घाट खाली उतरायला सुरू करू. चला मग भेटू पुढे. भावांनो, ज्या रस्त्यातून आम्ही खाली उतरतोय त्या रस्त्यातून जर डायरेक्ट एकदाही पाय सटकला तर माणूस डायरेक्ट ढगातच सापडेल. बघा किती खोल आहे. जमिनीवरती सापडेल, डायरेक्ट ढगात, जमिनीत नाही, डायरेक्ट ढगात. चढायच्या टायमाला आम्ही तिकडून चढलो होतो, उतरायच्या टायमाला आम्ही शॉर्टकट यूज केला. टकमकटोकवरून सरळ डायरेक्ट इकडून आलो आहे आणि इकडे खाली सगळं. काय नाटेकर साहेब, रोड मस्त काढला तुम्ही. शॉर्टकट म्हणत आम्हाला लॉंगेस्ट करणार. खाली पाय ठेवा, खाली पाय ठेवा, पाय ठेवा खाली. कंटिन्यू इच्छा बारे वाटतंय. इकडे उच्च चढायच्याने वाटतंय. काय नवीन बोल. मस्त बारे वाटतंय उच्च चढायच्याने. आता सगळं झालं रायगड कवर. मला का बघा भाऊची हालत फुल टाईट झालाय भाऊ, डायरेक्ट चढूनच. मी असं ऐकलं की इकडे 1500 म्हणजे वाटचाल आहेत, म्हणजे पायथ्या जे असतात ते 1500 आहेत इकडं. आता ते काय माहिती खरं आहे की खोटं आहे, पण मजा आली. नवीन एक्सपिरियन्स होता आणि असंच नवीन एक्सपिरियन्स करत राहायला पाहिजे. मी तर सजेस्ट करेल की तुम्ही पण या, तुम्ही पण बघा आपली महाराजांनी आपल्यासाठी काय केलं काय नाही, महाराजांची गडकिल्ले कसे चाललेले आहेत, कसे आहेत महाराजांचे गडकिल्ले, महाराज कसे होते, थोडीफार माहिती तुम्ही घ्या. आणि होऊ शकेल तेवढं गडावर कचरा कमी करा. मी गड चढलो तेव्हा मी खूप लोकांना बघितलं गडवर, म्हणजे ते पाटचाल चालत होते आणि तिकडेच बॉटल फेकत होते पाणी पिऊन. तर असं नका करा. बॉटल वगैरे फेकून आपणच मराठी माणूस जर आपल्या गडाला खराब करेल, अस्वच्छ करेल, ते योग्य नसेल. तर आय होप की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. बिग थँक्यू.